नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल, विरोधकही एकवटले। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत्यांशिवाय शेतमालाची थेट खरेदी मोहिमेचं उद्घाटन। धुळे जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती विभाग कार्यरत। लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात। धुळ्यातील सोनार कुटुंबियांकडून श्रीगंधरायाला साकडे। जुने धुळ्यातील संजय पिंपळे मास्तर यांच्या घरी गौरीचं आगमन। विरार ईस्ट येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि विरार येथील शेतकरी महिलेच्या घरी विधिवत गौरीची स्थापना। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांती धुळ्याचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असून तथा मावळते महापौर चंद्रकांत सोनार यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महापौरपदासाठी निवडणूक होत आहे। त्यानुसार आज सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने आज भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पार्टीतर्फे अर्ज दाखल करण्यात आले। महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज अंतिम मुदतीत 5 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। यात भाजपातर्फे प्रदीप करपे यांचा एकमेव अर्ज दाखल झालाय। तसेच सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांनी एकत्रितपणे उमेदवारी अर्ज देण्याचा निश्चय केलाय। त्यानुसार आज प्रभाग क्रमांक 19 अ मधील अपक्ष नगरसेवक आसिफ इस्माईल मोमीन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमीन पटेल, काँग्रेसचे नगरसेवक वसीम बारी, नगरसेवक शाहजशान बिस्मिल्ला शेख आदी उपस्थित होते। दरम्यान शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका सौ ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांनी देखील अर्ज दाखल केला। त्यांच्या अर्जावर काँग्रेसचे साबिर शेख भंगारवाले यांनी सूचक म्हणून तर फातिमा अन्सारी यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली। तसेच एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सईदा म इक्बाल अन्सारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। हा अर्ज दाखल करण्यावेळी शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह हे उपस्थित होते। धुलिया महानगरपालिका का सेकंड टर्म का महापौर का चुनाव शुरू है। हमने आज से 15 दिन पहले भी न्यूज़पेपर के जरिए, अखबारात के जरिए सर्वपक्षीय नगर सेवकों को, सभी दल के नगर सेवकों को ये आह्वान किया था कि जो महानगर पालिका में भ्रष्टाचार शुरू है, शहर में गंदगी का साम्राज्य है, विकास काम नहीं हो रहे हैं, इस बात को लेकर हम सब मिलकर एक ऐसा महापौर यहाँ पर बिठाएंगे कि जिसको शहर के विकास काम की जानी हो। और हमने उनको ये भी उम्मीद दिलाई है कि राज्य शासन की तरफ से जो भी निधि लाना है वो मैं लेकर आऊँगा। लेकिन हम सब लोगों को, चाहे वो किसी भी पक्ष का नगर सेवक हो, हम सबको मिलकर महानगर पालिका में जो भ्रष्टाचार शुरू है उसको ख़त्म करना है। जो शहर में गंदगी है उस गंदगी को ख़त्म करना है और हमारे शहर को स्वच्छ और सुंदर शहर बनाने के लिए सर्वपक्षीय नगर सेवकों को हमने आह्वान किया है कि वो लोग एकत्रित आकर हमारा महापौर बिठाएं। रहा राज्य शासन से निधि लाने का सवाल, तो मैं उसके लिए सक्षम हूँ। मैं अपने शहर के विकास के लिए ज़्यादा से ज़्यादा निधि लाकर अपने शहर का विकास करेंगे, अपने शहर को सुंदर और स्वच्छ बनाएंगे। ऐसा आह्वान हमने किया है। आज इस वक्त हमारे साथ जो हमारी उम्मीदवार है महापौर पद के सईदा बी मोहम्मद इकबाल, उसके साथ में हमारे जो गट नेता है सईद बेग साहब, हमारे जिला अध्यक्ष नगर सेवक यूसुफ मुल्ला साहब, नगर सेवक नासिर पठान साहब, नगर सेवक आमिर पठान जो कि अभी कांग्रेस से हमारे एमआईएम में जिन्होंने पक्ष प्रवेश किया है वो भी हमारे साथ है। और हमारे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के सभी पदाधिकारी कार्यकर्ता हमारे साथ इस वक्त मौजूद हैं। कुछ लोगों के कल से फोन आना शुरू है
कि हमको शहर का विकास करना है। मैंने उनको ये आश्वासन दिया हूँ कि मैं आपके वार्ड में, आपके इलाके में ज़्यादा से ज़्यादा निधि लाकर दूंगा। और जो हमने आह्वान किया है वो सिर्फ एक विशेष पक्ष को नहीं बल्कि सभी पक्ष के नगर सेवकों को हमने आह्वान किया है कि आप लोग आओ, हमारा साथ दो, और चाहे पक्ष किसी भी पक्ष का महापौर बने, लेकिन हम सब लोग साथ में मिलकर हमारे शहर से गंदगी को खत्म करेंगे और शहर का विकास करेंगे। 5 नगर से विकास के लिए महापौर का फॉर्म भरे हमने, और मेरे घर से मेरे अम्मा का फॉर्म भरे है, मदीना शमशेर पिंजारी, और मेरा नाम शब्बीर पिंजारी। तो धुलिया के विकास काम के लिए माँ विकास आघाड़ी से फॉर्म भरे है। उसमें कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, समाजवादी, बसपा, सेना सब मिलके, और कुछ दूसरे जो नगर सेवक है वो भी कुछ कांटेक्ट में है। इंशाअल्लाह अगर अपने यहाँ के नगर सेवकों ने खिदमत का मौका दे तो वो पूरा करने की कोशिश करेंगे धुलिया शहर के लिए। आम्ही सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी त्याच्यातून एक सर्व पक्षीय एक उमेदवार म्हणून मदीना पिंजारी या मावशींचं नाव फायनल केलं आहे आणि आजच्या रोजी आम्ही त्यांचं नामांकन दाखल केलं आहे। सर्व सन्मान्य नगरसेवक त्यांच्या पाठीशी राहतील आणि आम्ही सर्व मिळून त्यांना विजयासाठी प्रयत्न करू, एवढी तुम्हाला। पार्टी के यानी हमारी नगर सेवका है, उसका आज हम लोग 3 पार्टी समाजवादी, राष्ट्रवादी, कांग्रेस, बसपा चारों मिलकर हम लोग यानी पाठिंबा दिया और फार्म भरे गया। उसके बाद में कांग्रेस का मदीना शमशेर पिंजारी उसका भी भरे गया है। उसके बाद में एक अपक्ष हमारा आसिम मोमिन उसका भी 3, ऐसा 4 फार्म 3 हमारे डाले गया है। हम आखिरी तक लड़न करेंगे, हमारी संख्या है, हमारा महापौर शिवसेना का बैठेगा। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत्याशिवाय शेतमालाची थेट खरेदी मोहीम हाती घेण्यात आली आहे। त्याचा शुभारंभ आज धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या पद्धतीमुळे शेतमालाचे योग्य व अचूक मोजमाप व कोणताही छुपा खर्च नसलेल्या खुला लिलाव पद्धतीमुळे शेतमालाचे मोल होणार आहे। आडत बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होणार असल्याने ही पद्धत सर्व शेतकरी वर्गाला मोठा दिलासा देणारी आहे। केंद्र शासनाच्या नियमानुसार ई-नाम योजनेची अंमलबजावणी करून होणाऱ्या शेतमालाच्या विक्रीमुळे खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता येणार आहे। तसेच शेतकऱ्यांच्या घामाचे दाम आरटीजीएस किंवा धनादेशाद्वारे तात्काळ शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। ही समाधानाची बाब असून याकडे शेतकरी वर्ग आकृष्ट होणार व या लिलाव प्रक्रियेत शेतकऱ्यांना फक्त हमाली व मापाईसाठी होणारी रक्कम अदा करावी लागणार आहे। बाजार समितीच्या अत्यंत महत्त्वाच्या या निर्णयामध्ये पहिलाच लिलाव आपण करतो आहोत आणि त्याच्यामध्ये आडत्याशिवाय शेतकऱ्याचा माल खरेदी करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेला आहे। अनेक फायदे या आडत्याशिवाय शेतीमाल खरेदी करण्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला होणार आहे। सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जी 2% आडत ही शेतकऱ्याला स्वतःच्या घामाने पिकवलेल्या मालावरती द्यावी लागत होती, ही 2% आडतीची बचत येणाऱ्या काळामध्ये धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे। आणि खऱ्या अर्थाने आज शेतीमाल जो या तालुक्यातला शेतकरी कमवतो, या जिल्ह्यातला शेतकरी पिकवतो, तो सर्व शेतीमालाची आवक हे धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने आता वाढणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे खऱ्या अर्थाने जे बाजार समितीमध्ये संचालक मंडळ बसलंय हे शेतकऱ्यांचा फायदा करणारं संचालक मंडळ, आणि म्हणून शेतकऱ्यांना ज्या ज्या काही लाभाच्या योजना असतील तो सर्व लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, हा प्रयत्न या माध्यमातून होतोय। आणि म्हणून मला असं वाटतं की आता आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांची चर्चा करत होतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे की हा जो निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे, या निर्णयाचं स्वागत शेतकऱ्यांच्या सर्व स्तरामधून होत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि ते सर्व संचालक मंडळाचे मी अत्यंत मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आजची परिस्थिती अशी आहे की या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी होरपावला जातो, बरंचसं पीक नष्ट झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचे सरकार जे आहे ते हे शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत आपल्याला कशी करता येईल आणि या बाजार समितीच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांमध्ये अजून जास्त चांगलं वातावरण निर्माण करून त्याच्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल हा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये 100% संचालक मंडळ करेल, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने धुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयात आता पूर्ण क्षमतेने प्रसूती विभाग सुरू होत आहे. यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसह गरोदर मातांची तपासणी केली जाणार आहे. जिल्हा व स्त्री रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार झाले. या ठिकाणी एकाही कोरोना बाधितांचा मृत्यू झाला नाही. 1.5 ते 2 महिन्यांपासून कोरोनाचा फैलाव कमी झालाय. या ठिकाणी ओपीडी व आयडीपी सुरू आहे. तसेच कोविड संशयितांची तपासणी केली जाते. आता प्रसूती विभाग सुरू करण्यात येत आहे. गरोदर मातांच्या तपासणीसह कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या जातील. त्यामुळे चांगली सोय होईल. नागरिकांनी सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश भडांगे व स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर अश्विनी भामरे यांनी केलंय. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्चच जास्त निघणार असल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या दरीत कोसळणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील बऱ्याच भागांमध्ये कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली. कपाशी हे पीक नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. मात्र याच कपाशी पिकावर मागील काही वर्षापासून गुलाबी बोंडअळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे इत्यादींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यात आर्थिक उत्पन्नातही घट झाली. त्यातल्या त्यात गेल्या वर्षापासून लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे. त्यामुळे कपाशी उत्पादनात अधिकची घट झाली. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील शेतकऱ्यांनीही यंदा मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड केली. मात्र सततच्या पावसामुळे कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे या आर्थिक संकटापायी शेतकरी पुन्हा कर्जबाजारीपणाच्या वाटेवर आलाय. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करताय. हिंदू धर्माचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाची घराघरात स्थापना करण्यात आली. त्यानिमित्ताने घरातील गणेश भक्तांमध्ये रोज आरतीसह पूजाविधीची धामधूम सुरू आहे. धुळे शहरातील नामवंत व्यापारी नरेश दामोदर सोनार यांच्या घरीही श्री गणरायाची स्थापना करण्यात आली असून येथे धार्मिक विधी केले जात आहे. धुळे शहरातील सर्वश्रुत परिचित असलेले सोनार व्यापारी नरेश दामोदर सोनार यांचे देवपुरातील पंचवटी परिसरातील गल्ली नंबर 8 येथील निवासस्थानी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने श्री गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात उत्कृष्ट सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोनार कुटुंबियांकडून गणेश चतुर्थीच्या स्थापनेपासून रोज सकाळ संध्याकाळ श्री गणरायाची आराधना करून आरती केली जात आहे. त्यात काल संध्याकाळी सोनार कुटुंबियांसह परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत संत नरहरी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारस देवपूरकर यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. तसेच येथील गल्ली नंबर 8 मधील धमाल मित्रमंडळातर्फेही श्री गणरायाची स्थापना करण्यात आली असून रोज बाप्पांच्या आरतीसह पूजा केली जात आहे. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय
गणपती बाप्पा मंगलमूर्ती हर हर महादेव हर हर महादेव. मी नरेंद्र दामोदर सोनार, राहणार देवपूर पचिडी चौक देवपूर धुळे. मी दरवर्षी धुळे शहरातील जे ऐतिहासिक वस्तू आहेत त्यांचं डेकोरेशन करत आलेलं आहे. साधारण आज 5 वर्षापासून हे हा प्रकल्प राबवत आहे आणि याच्यामध्ये आता हा 5वा प्रकल्प आहे. पहिल्या वर्षी मी आपला राजवाडे बँकेचं संशोधन मंडळाची बिल्डिंग बनवली होती. त्याच्यानंतर राम मंदिर झालं, त्याच्यानंतर एकविरादेवी मंदिर झालं. नंतर मागच्या वर्षी करोनाच्या काळामध्ये आपलं गांधी चौकात झालं आणि यावर्षी धुळे शहरातील नामांकित आपलं नवीनच सुरू झालेला पांढरा नदीवरील झुलता पुलाचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. आणि दरवर्षी मी हे स्वतः कारागीर लावून हे स्वतः करत असतो आणि मला त्याची हौसही आहे आणि आनंदही वाटतो त्याच्यामध्ये करण्यात. गणपती बाप्पा मोरया. महालक्ष्मी अर्थातच गौरी उत्सवाच्या काल पहिल्या दिवशी परंपरेनुसार धुळे शहरातील विविध परिसरात गौरी सोंड पावला नये अशी आर्त साथ घालत अनेक भाविकांनी त्यांच्या घरी गौरीची विधिवत स्थापना केली. जुने धुळे परिसरातील संजय पिंपळे मास्तर यांच्या घरीही गौरीची स्थापना करण्यात आली. परंपरेनुसार महालक्ष्मीचा उत्सव 3 दिवस साजरा केला जातो. त्यानुसार रविवारी गौरीची स्थापना करण्यात आली. शहरातील अनेक भाविकांनी त्यांच्या घरी धातूची मूर्ती, मातीची मूर्ती अथवा मुखवटे यांचे मनोभावे पूजन केले. धुळे शहरातील जुने धुळेतील रहिवासी संजय पिंपळे मास्तर यांच्या घरी सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील श्री महालक्ष्मीची अर्थात गौरीची विधिवत स्थापना करण्यात आली. गौरीच्या स्थापनास्थळी गहू, तांदूळ, कडधान्य, करंजा आदी साहित्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. तसेच गौरीस आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली. आज दुसरा दिवस असल्याने पिंपळे परिवाराने एकत्र येत आरतीसह पूजा केली आणि कुटुंबात सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थनाही करण्यात आली. या उत्सवामुळे आज पिंपळे कुटुंबियांमध्ये धार्मिकतेसह आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आम्ही वर्षानुवर्ष हा उत्सव महालक्ष्मीचा उत्सव साजरा करत असतो. आमच्याकडे महालक्ष्मी म्हणजे गणपती 1.5 दिवसाचा असतो. कारण गणपती हा महालक्ष्मींना घेण्यासाठी जात असतो, त्यामुळे 1.5 दिवसाचा गणपती असतो. आणि आमच्या महालक्ष्म्यांना हात नाही आहेत. वंश परंपरेनुसार ती प्रथा आमच्याकडे सुरू आहे आणि महालक्ष्मीचा उत्सव हा आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो. त्यामुळे घरातील सर्व इडापिडा आणि धनलक्ष्मी आम्हाला प्रसन्न राहते. त्यामुळे आम्ही महालक्ष्म्यांचं हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. पालघर जिल्ह्यातील विरार इष्टे ते आई जीवदायिनी 5 पायरी सेवा संस्थांच्या वतीने आणि 5 पायरी राजा गणेश मित्र मंडळ यांच्या सहकार्याने व पथदर्शक चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य चिकित्सा तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात अनेक रुग्णांनी आपलं मोफत रोग निदान करून घेतलं. आयोजित शिबिरात रक्तदाब, मधुमेह आदी आजारांवर तपासणी करण्यात आली. त्यापूर्वी संस्थेचे प्रमुख वसंत वरे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना शिबिराविषयी मार्गदर्शन केलं. या शिबिराला गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक तरुण यांनी सहकार्य केलं. गेल्या 16 वर्षापासून असे सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. योगेश साबळे, MSTV न्यूज प्रतिनिधी, पालघर. प्रश्न आहे, आई जीवदानी 5 पायरी सेवा संस्था अंतर्गत पथदर्शी चॅरिटेबल ट्रस्ट इच्या विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? हा आई जीवदानी 5 पायरी सेवा संस्था ही जी संस्था आहे ती हे 16वं वर्ष साजरा करते गणपती स्थापन करून. आणि गेल्या 5-7 वर्षापासून रेग्युलर आमचं आरोग्याचा कॅम्प असतो आणि रक्तदान शिबिराचा कॅम्प असतो. परंतु गेल्या वर्षी करोनामुळे आम्ही
कुठल्याही प्रकारचा कॅम्प वगैरे आणि 1.5 दिवसाचा शॉर्टमध्ये गणपती बसवला होता. ह्या वर्षीसुद्धा आम्ही 1.5 दिवसाचाच गणपती बसवलेला आणि त्याचं काल विसर्जन करत. परंतु सगळ्यांच्या आग्रहाखातर एक आरोग्याच्या दृष्टीनं काहीतरी कार्यक्रम असावा, यामुळं आम्ही मेडिकलच्या माध्यमातून बऱ्याच काही टेस्ट आहेत, अनेक नॅचरल योगा म्हणून आहे त्यांच्या माध्यमातून पण काही लोकांसाठी कन्सल्टेशन म्हणजे लोकांना माहितीसाठी, शारीरिक माहितीसाठी ठेवलेलं आहे. आणि एक याचं रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलं, कारण का महाराष्ट्रामध्ये आणि सध्या रक्ताचा तुटवडा भासतोय म्हणून. जसं की प्रशासनाने आदेश दिल्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे ह्या गणपती उत्सवामध्ये बऱ्याचशा सामाजिक आमच्यासारख्या मंडळांनी, सार्वजनिक मंडळांनी त्याचं पालन करून मूर्तीच्या उंची कमी करून 1.5 दिवसाच्या गणपतीचं आयोजन केलं आणि बऱ्याच लोकांनी आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेली आहे. आणि येणारे 8, 15, 20, 1 दिवसामध्ये आपली अंबामाता नवरात्रीचा उत्सव येतो आहे आणि हे सणवार चालू होते. तर त्याच्यामधून माझा एकच संदेश असेल या माध्यमातून की सर्वांनी आपापल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. अशा आम्ही जसं शिबिर आयोजित केले अशा प्रकारे कुठल्याही संस्था आयोजित करत असतील तर तिथं जाऊन आपापली चेकअप केली पाहिजे, जेणेकरून जागरूकता निर्माण होईल. आणि प्रशासन ज्याप्रमाणे सांगतं आहे त्याप्रमाणे गर्दी टाळून तुम्ही आरोग्याची आपल्या काळजी घेतली पाहिजे. मास्क आता तुमच्यासमोर खरं म्हणजे आम्ही अंतर ठेवून हे केलं पाहिजे, पण अजूनही ज्याप्रमाणे मुख्यमंत्री सगळ्यांना सांगतात की सगळ्यांनी मास्क आणि अंतर ठेवून आणि गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजे, जेणेकरून हे सणासुदीचे दिवस मग निघून जातील. तसं एक्झॅक्टली पर्सेंटेज सांगता येत नाही की, पण बऱ्यापैकी आता मागच्या आठवड्यात ज्या 1-2 लाख लसी आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या टीमनी प्रयत्न केले होते आरोग्यमंत्र्याकडे आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत लसीकरण झालेलं आहे. पहिला डोस तर संपूर्ण जवळजवळ बऱ्यापैकी झालेला आहे आणि सेकंड डोस जे ज्या लोकांना मुंबईला जायचं आहे किंवा रेल्वेने प्रवास करा अशा लोकांचं बऱ्याच लोकांचं लसीकरण उरकत आलेलं आहे. आणि पालिकेतर्फे आणि काही सामाजिक संस्था आहेत त्यांच्यातर्फे सुद्धा मॅक्झिमम लसीकरण करायचा प्रयत्न चालू आहे. गौरी पूजन व महालक्ष्मी पूजन हे हिंदू महिलांचं भाद्रपद महिन्यातील एक महत्वाचं व्रत आहे. त्यात गौरी पूजन हा महाराष्ट्रातल्या सणांपैकी एक महत्वाचा सण असल्याने काल महिलांनी आपापल्या घरी विधिवत महालक्ष्मीची स्थापना केली. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचे पूजन करतात. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरीचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा होते. त्यानुसार आज महिला वर्गांनी विविध साहित्यांचं नैवेद्य दाखवत गौरीची विधिवत पूजा अर्चा केली. मुंबई येथील विरार शहरातील एका शेतकरी महिलेनं देखील यावर्षी गौरीची स्थापना केली आहे. आकर्षक सजावट केल्यानं घरात प्रफुल्लित वातावरण निर्माण झालंय. सौ रंजना प्रकाश कोले असं या शेतकरी महिलेचं नाव असून या महिलेने प्रथमच सदर गौरीची स्थापना केली आहे. साधना काळोखे, MSTV न्यूज प्रतिनिधी, पालघर. काल गौरी आली आहे, आज पूजन आहे, उद्या विसर्जन आहे. गौरी आल्यामुळे छान वाटते, करमणूक होते, आनंद होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल, विरोधकही एकवटले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत्यांशिवाय शेतमालाची थेट खरेदी मोहिमेचं उद्घाटन. धुळे जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती विभाग कार्यरत. लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात. धुळ्यातील सोनार कुटुंबियांकडून श्रीगंधरायाला साकडे. जुने धुळ्यातील संजय पिंपळे मास्तर यांच्या घरी गौरीचं आगमन. विरार ईस्ट येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि विरार येथील शेतकरी महिलेच्या घरी विधिवत गौरीची स्थापना. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.